नमस्कार सर. नमस्कार. सर म्हणजे तुमचं अकॅडमी जॉईन केल्यापासून माझा पहिलाच टाइम होता द्यायचा आणि खूप सोपं वाटतं. सोपा गेला. तुम्ही सेवेमध्ये आहात का? असं सेवेमध्ये शिक्षक आहात. बरोबर. थोडंसं युट्यूब वरती बोलतो. नवीन थोडं बोलता मग पेपर विषयी कसं तुम्हाला विषय मराठी विषय पेपर कसा गेला थोडक्यात सांगा. मराठी आणि हिंदी विषय हे लावा. नाही ना सर मी हे असं करा. माईक माईक हा. सर मराठी मानसशास्त्र आणि हिंदी विषय खूप सोपा गेला आणि नंतर मॅथ आणि इतिहासाला टाइम नाही भेटला. वेळेचं वेळेची कमतरता पडली. दुसरा काही प्रॉब्लेम वाटला तुम्हाला? दुसरा काही नाही. काहीच नाही. व्यवस्थित मॅरेथॉन सेशन पूर्ण बघितलं पूर्ण बघितले सर. जेव्हा फायदा झाला तुम्हाला? फायदा झाला. अच्छा. पेपरला तुम्हाला वेळेत घेतला, वेळेत सोडला, त्यात काही अडचण नव्हती? नाही, वेळ कमी पडला. वेळ कमी पडला. अच्छा अच्छा. तुमचे सूत्र पण बेस्ट होते. ते पण आहेत ना, तुम्ही जे मॅरेथॉन जे घेतली बरोबर मॅरेथॉनचे पण विषय होता. मॅरेथॉनचा घेतलेला बघा. स्पर्शिका क्षेत्र. तुम्ही एक घेतलेला होता. त्याच्यानंतर होत ना हे मजुरांचं पण घेतलं. हो, मजुरांचं किती दिवसाचं काढलं. आपण सरासरीचं पण घेतलं. सर हा सेम सरासरीचा घेतला. 10 दिवसात 10 पोत्यामध्ये होतलं वगैरे. सगळ्यांची बेरीज करून आणि डांबरीकरणाचं पण घेतलं. किलो हेक्टरचा. हा हे किलो हेक्टरचा. बरोबर. आणि याचं काय आता काय विषय पण याचा पण झालेला. हा याचा पण याचं काय पर्सेंटेज काढलं आणि याचं 20 सांगितलं. हा मजुरांची संख्या 504 आणि ते 408 करायचं उलट. बरोबर. सामायिक वाचक मासावी असेल तिथे शब्द बदलून आला थोडासा. मासावीच्या ऐवजी सामायिक वाचक शब्द सांगितलं होतं. हो ते लिहून दिलेलं. सर तुमचं पूर्ण नाव काय आणि तुम्ही नेमकं कुठून आले पेपरला? सुनील विक्रम वाकसवरे. मी बिडकीन दुधखेडा तालुका पैठण येथून पेपरला आहे आणि मी इग्नाइट अकॅडमीचे सेशन 8 दिवसापासूनच केले. भरपूर दिवस नाही. मॅरेथॉन लेक्चर केले. माझी मिसेस दोन्ही टीईटी पेपर पास आहे आणि टेटला 130 मार्क आहेत. तुमचे इग्नाइट अकॅडमीचे सर्व क्लासेस वगैरे जॉईन केल्यामुळे त्याला खूप फायदा झाला आणि तिने माझ्या मागे लागून मला इग्नाइट अकॅडमीचे सेशन महामॅरेथॉन आणि ते करायला लावले. त्यामुळे आजचा पेपर त्यामुळे मला खूप फायदा झाला त्याचा. आणि पेपर थोडंसं मानसशास्त्र आज टफ होतं परंतु निघेल अशी आशा आहे मला अजूनही. बरोबर. अजून काही दुसऱ्या विषयामध्ये काय वाटलं का? सर मराठी आणि हिंदी खूप सोपं गेला मला. खूप मराठी आणि हिंदी एकदम सोपं होतं. एकदम सोपं गेलं. बरोबर. पॅटर्न मध्ये काही बदल वाटला कुठं? नाही. पॅटर्न मध्ये काही 21 ची प्रश्नपत्रिका 24 ची प्रश्नपत्रिका काही बदल नाही. मी PYQ बघितले. काही पॅटर्न मध्ये काही चेंजेस नाही. बरोबर. पेपर मध्ये काही अडचण आहे तुम्हाला? मध्ये सेंटर मध्ये काही अडचण एकदम व्यवस्थित सगळं. ओके. ज्यांचा पेपर आता लगेच थोड्या वेळानंतर काही सूचना वगैरे त्यांना काहीतरी सूचना काही नाही. फक्त वेळेचं नियोजन त्यांना करावं लागेल. बरोबर. मॅथ्स पण सोपं आहे पण थोडस वेळेचं नियोजन मॅथ्सला. मी मॅथ्स ऍक्च्युअली शेवटी ठेवला होता. बरोबर. आणि सामाजिक शास्त्र थोडंसं टफ होतं परंतु इग्नाइट मध्ये जेवढे घटक शिकवले ते पूर्णचे पूर्ण आले. एकही असं घटक राहिलेलं नाही की त्याच्यावरती नव्हतं. असं वाटतं अभ्यास करायला पाहिजे होते. पूर्ण टीमच दिसते सोबत. कुठून तुम्ही पेपर इथंच का बाहेरून गावून आले? सिल्लोडून आल्या पेपरला. आणि तुम्ही आता सगळ्यामध्ये आहात का? अरे वा. त्याच्यामुळे सोबत आहे सगळं. बरोबर. आता टीटी द्यायची गरज नाही पडणार. नाही म्हणजे नाही पडणार ना? सेकंड पेपर कसा आहे ते त्यावरून बरोबर. काय असं पॅटर्न एकदम बदलला असं काही जाणवलं का? काहीच नाही ना? रेग्युलर सगळं. उलट सोपे केले. त्यांचं म्हणणे तुम्ही लवकर क्वालिफाय व्हा. तेच आपली पूर्ण टीम म्हणजे ते PYQ बघूनच. तेच सर्व हे सर हे जे सर आहे ना आपले हे पूर्ण तुम्ही ज्या पण टेस्ट बनवल्या का ज्या पण टेस्ट सोडवल्या का टॉपिक वाईज बोलले सर्व सरांनी बनवलं. सरचा स्वतः टेटचा स्कोर 100 किती सर? 171 टेटचा स्कोर आहे सरांचा. आता सुरू झाल्यावरती पहिलं रिपोर्ट सुरू झालं. आताच्या टेटला 171. हो 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता. तुम्ही सेकंड पेपरला आहात का? हो. संध्याकाळी आरामशीर बघा.
बेस्ट ऑफ लक तुम्हाला सेकंड पेपर साठी व्यवस्थित. सर तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आले पेपरला? मी सोमनाथ हरी चव्हाण, म्हणजे मी मराठा हायस्कूलला शिक्षक आहे. बरं बरं बरं. आणि 2010ची बॅच, म्हणजे 2010ची माझी जॉईनिंग. अच्छा अच्छा. आज आता पेपर फर्स्ट तुम्ही नुकताच दिला. हो, हा, पाचही- पहिल्या वेळेस दिला, म्हणजे ज्याच्या अगोदर आमची गरज पडली नाही, कारण 13 नंतर लागू होते म्हणून आम्ही काय दिलं नाही. फर्स्ट टाइम दिला. पहिल्या नंतर पाचही विषय तुम्हाला ओके वाटले? 5 विषय म्हणजे त्याच्यामध्ये माझा गणित म्हणजे थोडा वीक आहे, पण मी तुमचं बघितल्यामुळे माझं त्याच्यामध्ये कमीत कमी 5 गुण तरी वाढणार आहे हे निश्चित आहे. म्हणजे तुमचं PYQ सॉल्व्ह केल्यामुळे 5 गुण माझे निश्चित, म्हणजे जवळपास 20 प्रश्न तरी त्याच्यामध्ये माझे सॉल्व्ह चांगल्या प्रकारे होतात. बरं बरं बरं. आणि पेपर मध्ये काही नवीन पॅटर्न वगैरे जाणवं तुम्हाला काही असं काही? नवीन पॅटर्न मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आता तो आपला जो नेहमी कॅलेंडरचा प्रश्नच गायब झाला यावेळेस. बरं बरं. काही प्रश्न कमी जास्त आहे? हा, तो नव्हता. त्यानंतर जे आपले नेहमीचे ज्या 4 संख्या 3 संख्यावरती विचार, यावेळेस 4च संख्या दिल्या होत्या गणिताच्या, आणि त्यापैकी 5 संख्या तयार करायच्या होत्या. आणि मोठ्यात मोठी संख्या त्याच्यापैकी छोट्या छोटी लहान फरक काढायचा होता. थोडस ते स्कॉलरशिप नव्हते सारखा हो, प्रश्न हो, होतो. हो. आणि तो सोपा होता, म्हणजे जो मोठ्यात मोठे काय म्हणजे जो 8 नंबरचा होता तो डबल केला. बरोबर. आणि, इकडे दुसरा झिरो छोटा डबल होता, केला. zero double केला. बरोबर. करेक्ट करेक्ट. त्याच्यामध्ये ती छोटी संख्या झाली, तो फायदा झाला त्याचा. बाकी विषयामध्ये मराठी, मानसशास्त्र वगैरे? मराठीमध्ये आम्ही सरांचं, शेवगे सरांचं पण म्हणजे बघितलेलं हो चांगल्या हो प्रकारे. हो हो. त्यांचं पण डाउनलोड केलेलं आहे. म्हणजे मी शिंदे सरांचं बघितलं नाही, थोडक्यात तुम्हाला काय सांग. नाही, आम्ही तिकडे भरले 2-2 हजार रुपये, पण आम्ही इकडं सरांचं आणि सरांचं मार्गदर्शन तर नेहमीच समजा आम्ही हो, बघत नेहमी राहतो नेहमी नेहमी. नेहमी सरांचं. त्यामुळं मग मला फायदा झाला इकडे. बरं बरं बरं. म्हणजे, नक्की. हा. आणि आता पेपर सेकंड पण आहे तुमचा? सेकंड पेपर सेकंड पण आहे. ठीक आहे ठीक आहे. बेस्ट ऑफ लक सर तुम्हाला. अजून काही सूचना तुम्हाला सेकंड पेपर म्हणजे आता सेकंड पेपरला आता माझं याच्यामध्ये समाजशास्त्र असल्यामुळे समाजशास्त्र. त्याच्यामुळे गणितचा प्रश्न नाही. हा बरोबर. हा, आता समाजशास्त्रामध्ये म्हणजे मराठीचा पण चांगला हा, होता. हा. सरांनी जे PYQ घेतले होते हो. ते 6 त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे असे, आणि विशेष म्हणजे काय होतं, शाब्दिक याच्यावरती समानार्थी विरुद्ध शब्द, त्यानंतर अशा 2-2 होते. वाक्प्रचार, वाक्प्रचार म्हणी वगैरे वगैरे त्याच्यावरती त्याच्यामध्ये- शब्दसंग्रह म्हणून आपण हो. शब्दसिद्धी वगैरे हो. करतो मराठीमध्ये. बरोबर चालेल. आणि बाकी- हिंदी होतं की इंग्रजी हिंदी होतं? होतं माझं. हिंदी होतं. हिंदी घेतलेलं. पॅटर्न रेग्युलरच हिंदीचा? पॅटर्न रेग्युलर होता आणि पॅटर्न सोपा होता. हिंदीचा काही इतका अवघड नव्हता. म्हणजे बरोबर. हिंदीचा सोपा गेला. परिसर अभ्यास मध्ये कसं वाटलं? परिसर अभ्यास मध्ये आपला जनरल आपले इथले 4-5 प्रश्न विचारले होते. औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा लेणी कुठली, काय पुणे जिल्ह्यामध्ये, अच्छा, असे सोपे अच्छा. प्रश्न जनरल नॉलेज जीकेचे प्रश्न बरोबर होते बरोबर. त्याच्यामध्ये. अच्छा. आणि इतिहासाचे 3 प्रश्न होते त्याच्यामध्ये आपले, पहिली ते 8वी पर्यंत. बाकी भूगोल वगैरे, अर्थशास्त्र वगैरे एखादा प्रश्न? अर्थशास्त्र होता 1-2, आणि भूगोलाचे 2-3 प्रश्न भूगोलाचे होते. बरोबर. रेग्युलर पॅटर्न जो होता टीटीचा तोच फॉलो झाला व्यवस्थित? तोच follow झाला. काही प्रश्न चुकीचे वगैरे वाटतं तुम्हाला काही? आता तिथं तो वेळ मिळाला नाही, पण आता तुम्हाला सारखं वाटलं. आता घरी गेल्यावरच कळलं, म्हणजे बरोबर. असं वाटलं नाही काही. हा, हा. भूमितीचे प्रश्न जास्त होते यावेळेस. हा, भूमिती जास्त असेल. 3.5% रेशो होता आतापर्यंत TET क्वालिफाईड. हो, वाढेल वाटतं हो, यावेळेस. यावेळेस वाढेल बरोबर. यावेळेस. कारण की यावेळेस म्हणजे तुमचं मार्गदर्शन जास्त लाभलेलं आहे. जास्त म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त लाईव्ह लोक होते. म्हणजे मी नेहमीच ऐकायचो 10,000 पेक्षा जास्त लाईव्ह. आणि नेहमी जवळपास मी तुमची PY 2024 जी ही ती मी जवळपास 8 ते 10 वेळेस बघितली. त्यामुळे माझा तो पॅटर्न पूर्ण हा हा 24चा पॅटर्न त्यांनी लक्षात होता 35. बरोबर. हा. तो प्रश्न पहिला होता, तो शेवटपर्यंत मी म्हणजे पाठ करण्यासारखं करून घेतला होता. हा, बरोबर त्याचा फायदा झाला मला इकडे सोडायला. बरोबर. तुम्ही आता सेवेमध्ये रुजू आहात? सेवेमध्ये आहे मला आता 15 बरोबर. वर्ष कसं झालेले. थोडं टाइम मॅनेजमेंट कसं केलं? कारण बरेच जण तेच म्हणत होते. टाइम नाही. एक मॅडमने सुट्टीने दिली, आमचे 2-3 लोक रजेवर होते. हा. पण मी नेहमी म्हणजे आता मी काल रात्री 9 वाजेपर्यंत शाळेतच होतो. हा. मी शाळेत गेलो सकाळी, सगळी सुट्टी झाली 3 वाजता. हा. 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत. मग सरांचं मानसशास्त्र केलं, शेळगे सरांचं, हा. आणि त्यानंतर तुमचं गणित करून मग घरी गेलो. मग सकाळी परत 4 वाजता गणितच केलं, कारण मला माहिती आहे बाकीचा ऍडजस्ट होत होता गणितामध्ये. हा. फॉर्म भरल्यापासून काही ऍडजस्टमेंट तुमची तास 2 तास रोजचं काही ऍडजस्ट? नाही, आमच्या मॅडमनी पण आम्हाला म्हणजे वर्गावर थोडं हित कन्सेशन दिलं, थोडं वरती जाऊन 1 तास भर बसायला सांगितलं. हा. पण आम्हीच म्हणजे आता बरं वाटत नाही ते मुलांचं, पण आमचं पण नुकसान नको म्हणून ते पण बरोबर. त्यांनी थोडं सहकार्य केलंय तुम्हाला सहकार्य केलं टीटीच्या तयारीसाठी? आम्हाला. अच्छा अच्छा. शाळेकडून पण सहकार्य हो, होतं हो, TET? सहकार्य केलं. ओके ओके. चला थँक्यू सर. ओके सर. All पेपर सेकंड साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आम्ही सध्या आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लिटर फ्लावर या परीक्षा केंद्रावरती आहोत. आणि नुकताच पेपर 1 जो आहे तो संपलेला आहे, आणि बाकी आपले जे सर्व शिक्षक मित्र आहेत ते पेपर सेकंड साठी आता मध्ये जात आहेत. पेपर फर्स्ट ज्या शिक्षक मित्रांनी दिला त्यांच्याशी आम्ही भरपूर चर्चा केली, आणि त्या चर्चेतून काही 2-3 गोष्टी मला तुमच्या सांगू इच्छितो. तर एक पहिला जो आहे तो बघा, पेपर पॅटर्न जो आपला टीटीचा पॅटर्न आहे, म्हणजे 2013 पासून जे आता 24 पर्यंत झालेल्या परीक्षा आहे
तोच पॅटर्न फॉलो झाला, किंवा मी प्रश्नपत्रिका थोडी चेक केली, अजून डिटेलमध्ये नाही, पण जर बघतोय ना मी, तर 24 सारखे प्रश्न बरेचसे बघायला मिळाले. म्हणजे जर जे PYQ आहेत 24चे असेल, 21चे असेल किंवा त्या अगोदरचे असेल, आपण नेहमी वारंवार सांगत आलेलो की PYQ वरती फोकस दिला पाहिजे, PYQ वरती फोकस दिला पाहिजे, आणि तो त्याचा फायदा जो आहे तो बऱ्याच परीक्षांनी झाला. सेंटरमध्ये कुठलीही अडचण नाही, कुठलाही गैरप्रकार त्या ठिकाणी झालेला नाही. आणि बाकी जर आपण बघतोय तर वेळेचं जे नियोजन आहे तेही बऱ्यापैकी चांगलं जमतंय सगळ्यांना. काही मोजक्या शिक्षक मित्रांनी बोललंय की समजा गणित या विषयाला वेळ थोडा कमी पडला तर तुम्ही ही काळजी घ्या, किंवा जो पुढे तुम्ही चालून पेपर देणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की वेळेचं जे नियोजन आहे ते प्रॉपर ठेवायचं आहे. आणि त्यासाठीच आपण काही फ्री टेस्ट दिल्या होत्या आपल्या इग्नाइट अकॅडमी ॲपवरती. आपण फ्री टेस्ट या त्यासाठी दिल्या होत्या की तुम्हाला त्या 2.5 तासाची, त्या 150 मिनिटाची सवय व्हावी. कारण या ठिकाणी जेव्हा आपण येतो एक थोडं प्रेशर असतं, एक नर्वसनेस असतो, त्यामध्ये काही 1-2 चुका होऊ शकतात, त्या होऊ नये म्हणून आपण फ्री टेस्ट पण तुम्हाला दिल्या होत्या. मॅरेथॉन लेक्चरचा भरपूर फायदा झाला. प्रत्येकाचं तेच म्हणणं होतं की सर मॅरेथॉन लेक्चरमध्ये 6-6 तासामध्ये तुम्ही काही जे शिकवलं, जो काही पॅटर्न घेतला, जे काही प्रश्न कव्हर केले आपल्या संपूर्ण टीमने, ते जशाच तसे आले होते. बऱ्यापैकी तोच पॅटर्न फॉलो झाला. आता पेपर सेकंड या ठिकाणी सुरू होते. आपले पेपर सेकंडचे जे परीक्षार्थी या ठिकाणी जात आहेत त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक आम्ही दिलेलंच आहे. तुम्हाला देखील सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार. हो निघू.